उद्धवजींना म्हणा, आता कोणीच तुमच्याकडे राहिलं नाही, तुमच्यात रामच राहिला नाही म्हणून तुम्हाला रामाची आठवण झालेली आहे. कुठला राम राहिला नाही त्यांच्यामध्ये, मागे कोणी सेना पण राहिली नाही, त्याच्यामुळे आता त्यांना राम आठवतोय आणि जाऊन सगळे आता टाळ्या वाजवतात, सगळीकडे जाऊन भजन कीर्तन करतायत. ज्या काँग्रेसने अयोध्येला राम मंदिराला विरोध केला, रामाला काल्पनिक म्हटलं, तुम्ही त्यांच्या मांडीवर तुम्ही जाऊन बसलात. आता तुमची काय परिस्थिती होणार आहे? तुमची परिस्थिती यापेक्षा जी आहे त्यापेक्षाही खराब होणार आहे. तुम्ही आता किती नौटंकी केली, किती नाटकं केले, किंवा आता मी रामाच्या बाजूने रामाला वाचवायला चाललो आहे, याचा कोणावरही परिणाम होणार नाही. लोकांना हे पटत नाही आणि तुम्ही किती पटून याचं हे सगळं सोंग घेतलं तर त्याचा काही उपयोग होणार नाही. लोकांना माहिती आहे म्हणा तुम्हाला काय करता येतं, तुम्हाला काय करता येतं, तुमची पोच काय आहे सगळी तर लोकांना कळालेली आहे. त्यामुळे आता तुम्ही किती नाटकं केले आहेत, सगळे किती आव्हानला राम 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 करत टाळ्या वाजवत, त्याचा काही उपयोग होणार नाही. अहो तुम्ही आमचं काय बघता, तुम्ही तुमचं बघा ना. आमच्या मागे तर सगळा महाराष्ट्रच आहे. आम्ही तर 148 पैकी 136 जागा निवडून आणल्या. तुमचं काय तुम्ही बघा ना. यांनी पाठिंबा काढला, त्यांनी पाठिंबा काढला, सगळ्यांनीच पाठिंबा काढला. तुम्हाला कोणाचा पाठिंबा आहे ते बघा. आमच्या मागे तर सगळा महाराष्ट्र उभा आहे, भाजपच्या पाठीशी, महायुतीच्या पाठीशी. तुमचं बघा तुम्हाला कोण पाठिंबा देता येते. चांगलं आहे तरी त्यांचं ते चाललेलं आहे वांगचुकांचं काय, ठीक आहे. तर त्यांचं आंदोलन आहे, मोर्चे होत राहतात, आंदोलनं होत राहतात, भूक हडताल होत राहते सगळीकडे. त्यांना काय, त्यांच्याकडे काय बघायचं, टीका केली जाते, काय चिरडायचं नाही. आम्ही काही म्हटलं आहे का त्यांना? त्यांची तब्येतीची आम्ही काळजी घेऊ फक्त. आता अनेक या ठिकाणी आंदोलन झालं आहेत. जरांगे पाटलाचं आंदोलन झालं, आम्ही त्यांना मेडिकल सुविधा पुरवली. आपण अण्णासाहेब आमचे हजारे, त्यांचं आंदोलन किती झालेत, या वयामध्ये त्यांनी किती मोठे मोठे आंदोलन केलेत. त्यांनाही मला मेडिकल सेवा पुरवावी लागतात. म्हणून आमचं आहे किंवा आमची जे त्यांची काळजी घेणं त्याच्या जीवाची हे सरकारचं कर्तव्य आहे. आणि म्हणून मग आम्ही त्यांना हलवतो आहोत, त्यांना उपचार करतो त्यांच्यावर. त्यांचं आंदोलन सुरूच आहे. आता काय त्याच्यामध्ये मग काय असं उघडं घेऊन जाण्यापेक्षा बरं आहे ना. ते थोडंसं दिसायला विचित्र वाटत होतं म्हणून पाठीचा जर जागून नेला असेल, चांगलं आहे. तुम्ही पण बसा म्हणा आंदोलनाला, पाठिंबा द्या, जा दिल्लीला जा, नुसतं घरी बसून बोलू नका. आपण गेलं पाहिजे सगळ्यांनी तिथे. आमचं असं काहीच कोणी काही म्हणत नाही आहे. तुम्ही ऐकलं का? सूत्रांची मुख्यमंत्री महोदयांनी सांगितलं की आता आमच्याकडे नवीन पक्ष कुठलाही येणार नाही, स्पष्ट केलेलं आहे. आता त्यांचा प्रश्न आहे, त्यांनी त्यांच्यामध्ये मर्ज व्हावं का नाही हा त्यांचा प्रश्न आहे. आता तुमचे सूत्र काय म्हणतात तो भाग वेगळा आहे अजून, पण आमचं म्हणणं असं आहे, ते माननीय मुख्यमंत्री महोदयांनी सांगितलेलं आहे की आता नवीन पक्ष कुठलाही आमच्याकडे येणार नाही. आता ते एकत्र झाले तर तो त्यांचा प्रश्न आहे, दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसचा. तर म्हणजे या गोष्टीचा काही संदर्भ आहे का? आपण काय बोलतोय, काय म्हणतोय लोकांसमोर? आता पेपर फुटीचा आणि मुलं जन्माला घालण्याचा काही संबंध आहे दूरदूरपर्यंत. पण मला वाटतं आता सगळ्यांचा तोल चाललेला आहे. आपण राजकारणामध्ये आता कुठेही दिसत नाही, आपल्याला जनाधार राहिलेला नाही आणि म्हणून प्रत्येक गोष्टीवर काही ना काही फालतू कमेंट देत राहायचं. आता हे मला वाटतं सध्या उबाठाचं चाललेलं आहे. अतिशय महत्त्वाचा विषय आपण या ठिकाणी काढलेला आहे. आपण बघितलं की 5, 6, 7, 8, 9, 10 एक 4-5 दिवस तर पावसाचे सोडले आणि ते 5-6 जिल्ह्यामध्ये, विशेष करून रायगड असेल, पालघर असेल, पुणे जिल्हा असेल, मुंबई उपनगर असेल, मुंबई असेल, अशा या ठिकाणी थोडं नाशिकचा भाग असेल, हे जर ठिकाण सोडलीत तर मला वाटतं वाईट परिस्थिती म्हणजे विदर्भामध्ये आहे. जळगाव, धुळे, नाशिक उत्तर महाराष्ट्रामध्ये या ठिकाणी आहे, नगरमध्ये या ठिकाणी आहे आणि पश्चिम महाराष्ट्रातही आहे. म्हणून मला असं वाटतं की पावसाने दडी मारल्यामुळे खरंच दुबार पेरणीची वेळ शेतकऱ्यांना यासारखी आहे. या ठिकाणी नदी नाल्यांना अजून या बाकी जिल्ह्यांमध्ये कुठेही पाणी नाही आहे, धरणांमध्ये पाणी नाही आहे, ही वस्तुस्थिती आहे. पण मोठी शहरं जी आहे, पुणे असेल, मुंबई असेल, नाशिक आहेत, या ठिकाणी पिण्याच्या पाण्याला थोडासा आधार या पावसामुळे झालेल्या 5-6 दिवसातल्या चांगला पाऊस, रेकॉर्ड ब्रेक पाऊस त्या ठिकाणी झालेला आहे. पण इतरत्र मात्र अतिशय बिकट परिस्थिती आजही पाण्याची आहे, पावसाची आहे आणि त्यामुळे शेतकऱ्यांची झालेली आहे. आता काय उद्धवजींना मी तेच सांगतो परत परत, त्यांना काय बोलावं काय नाही सगळं त्यांचा तोल चाललेला आहे. त्यांच्याकडे आता कोणी शिल्लक नाही म्हणून त्यांना इकडे डल्ला मारला, तिकडे डल्ला मारला, इकडे खोके टाकले, तिकडे खोके टाकले, याच्याशिवाय बोलायला त्यांना दुसरं काहीच नाही आहे. यापेक्षा थोडं पक्षाकडे लक्ष द्या, संघटनेकडे लक्ष द्या, पक्ष वाढवा आपला. त्यांना काही पॉझिटिव्ह काही सांगा. आमच्यावर टीका केल्याने काही पक्ष वाढणार आहे का? त्याच्यामुळे पक्ष वाढणार नाही. आणि म्हणून काहीतरी बेताल बोलायचं, काहीतरी सांगायचं. आणि म्हणून मला असं वाटतं की त्यांची परिस्थिती आहे त्यापेक्षा अधिक जास्त खराब होणार आहे.